इथं येऊन असा बसतो तसाच मी आला मग रिलॅक्स जगायचं महाराज. कोण दिवस येईल कैसा नाही द्यायचा भरोसा. एक वाक्य सांगा महाराज, कीर्तन काढा बसल्यावर स्वतःला 2 तास विसरले ना, हा जगातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस. संसारात काय, संसार तर कालही होता ना आजही होता, त्यात काय नवीन आहे? काय नवीन आहे? लग्न झालं पोरग होणार, त्याची काय मीटिंग घ्यायची का काय? लोक म्हणते झालं बा त्याला पोरग, आता बायको केल्यावर काय होईल? काय म्हणतो लागलं बाई येईल पाणी, आता खणल्यावर काय लागल? पाणी लागणार आहे. अरे बाबा ते घडणार आहे. इट इज अ चेन, इट इज अ सायकल अँड इट इज अ जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. आजा गेला पंजा गेला देखत देखत बाप बसला गेला पुढे नातू पण तो इतायसा झाला. आणि आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला महादेव पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. कडवे आहेत 4. बोलत जा. किती कडवे? बोलत जायचं, भामटेवानी बसत नाही. 4 कडवे. आणि आज कीर्तनाला गेलेला अभंग नामदेवरायांचा आहे. आणि म्हणून या महादेव पाटलांनी आणि आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देताना कीर्तनाला सुरुवात. 6 वाक्य पहिले मी बोलतो तेवढ्याला प्रत्येकाला नामदेव महाराज शब्द लागेल. मी जेवढे वाक्य बोलेल माझ्या तोंडातले त्या प्रत्येक वाक्याला नामदेव महाराज शब्द लागेल. देवाला जेवू घालणारे संत नामदेव महाराज, ज्यांच्या बरोबर देव देवला ते संत नामदेव महाराज. बापाला देव दाखवणारे संत नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली ते नामदेव महाराज. ज्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचला ते संत नामदेव महाराज. ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं ते नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. बाकीचे चरित्र तुम्हाला वेळ मिळेल तर वाचा. मी तुम्हाला नामदेव महाराजांचं अख्खं चरित्र 6 कडव्या सांगितलंय. ज्यांच्या बरोबर देव देवला ते संत नामदेव महाराज. ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत नामदेव महाराज. ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली ते नामदेव महाराज. ज्यांच्या कीर्तनात मंदिरच फिरलं ते नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवराव महाराजांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा आजच्या कीर्तनात मागायचा आहे. आता मागण्यापूर्वी अभिष्टचिंतनाला मागण्यापूर्वी एक अभंगातला मुद्दा आहे. आयुष्यात तुम्ही मी सगळं कमावलंय महाराज, सगळं कमवलंय. बऱ्याच लोकांनी एक शब्द वापरलाय की मी गरीब आहे. गरीब हा शब्द हाताने देऊ नका. एक वाक्य लिहून ठेवा. ज्याने जग निर्माण केलं त्याने धान्य निर्माण केलंय. जगातली एकही व्यक्ती त्याने अजून उपाशी ठेवली नाही. तुमचं कर्म तपासा, गरीबी म्हणू नका. गरीबी का म्हणता? लाकडातला किडा जर जगू शकतो, पाण्यातला मासा जर जगू शकतो, तर ज्याला सुंदर शरीर दिलंय तो ह्या जगात माणूस म्हणून का जगू शकत नाही? का जगू शकत नाही? तुम्हाला हात नाही दिले, गरिबी आणायची बोंबलत बसायचं. गरिबी दिली. गरिबी हा शब्द सुद्धा नकोय कोणाच्या तोंडातून. आणि कोण तुम्हाला गरिबी देईल? पाण्याची बाटली 10 रुपयाला आहे. पाण्याची बाटली 10 रुपयाला आहे. दूध 30 रुपये लिटर आहे. आणि दारू 180 रुपये लिटर आहे. तुम्ही काय पिता? दारू. चांगलं खोबरं 110 रुपये किलो आहे. जिवंत कोंबडी 160 ला आहे. बॉईल करून 180 ला आहे. आणि शिजून 230 ला आहे. तुम्ही काय खाता? कोंबड्या. चांगलं गावरान गायचं तूप 300 रुपये किलो आहे. आणि बोकड्याचं मटण 500 रुपये किलो आहे. चांगल्या शर्टाचं कापड 60 रुपये मीटर आहे. आणि 1000 रुपयाच्या आज जीन पॅन्ट येत नाही. मग तुम्ही गरीब कोणी केलं तुम्हाला? बुटानं हल्ले पाहिजे गरीब म्हणणारे. बुटानं काम कर. इथं 11 वाजता गावंड्याच्या हाताखाली गेला तरी 5 वाजेपर्यंत तुला 500 रुपये रोज आहे. काम कर. आणि ह्या जगात काम करणारा माणूस कधी गरीब होऊ शकत नाही. काय नाही दिलं तुम्हाला? परत चला थोडं माग. आता करण लावून दिला अभंगाचा. सगळं मिळवलं तुम्हाला, सगळं मिळालंय. घुसत चाललो आपण आता अभंगात. सगळं मिळालंय पण एक गोष्ट मिळाली नाही. काय? सुख. सगळं मिळालंय. काय काय मिळालं यादी लिहून घ्या. सगळं मिळालं. काय? गाडी, बंगला, पब्या, गुटी, बंटी, सुट्टी, फ्रीज, कूलर, गॅस, लाईटर, बर्नर, सिग्नेटर, मीटर, एअर, वापे, चिकला, कांदे, कोण्या, बकरा, अंडे, लाटा, बल्बल, फुकणी, उशी, तवा, थंडा, बाथरूम, इंजन, तोटा, बेड, सिटी, वन, चमचा, वरगळ, उशी, गादी, तक्क्या, नळ्या, नोळ्या, खांड, खुंड, पंप, सुंड, अंडटर, फलक, उची, रिवाणा, खरत, काटवते, कुणाला, शिटाबडी, सध्या, धक्का, धोबी, बचाल, फरताला, परत, गोष्ट, चोटी, डोंगरवडी, तुका, तकाला, नागानाग, शिक्षणाचा ऐको, झेंडा, मानवीच खान, राजनीती, दबंग, वॉन्टेड, शिंगम, बॉडीगार्ड, धागा, चिकनी, चमेली, दुनियादारी, लय भारी, माझे मंत्री झाले. आता माझी सटकली बबिदे फारला, ही पुरगी साधू तुपातली शिट्टीवादी, गाडी सुट्टी, पदर गेलाय वर. शांताबाई, शांताराम, चिमणी उडाली बोर, आला बाबूराव, बाहुबली, झिंगाट, सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? बाई वाड्यावर या. तुम्हाला नाही सुधारायचं. काय झालं? एवढं पाठ कराय 3 महिने लागतील तुम्हाला. राहतो कौलाच्या घरातून बाईला वाड्यावर बोलितो. मग या असंच. चला आता पुन्हा. आता करण लावून लागला तुम्हाला. मग आता सगळं मिळालंय पण एक मिळालं नाही.
सुख. काय मिळालं नाही? बोल ना. सुख मिळालं नाही. आता उलट आहे का? सुख मिळालं नाही, प्रयत्न केलाय पण मिळालं नाही. याचं कारण ज्याच्यात सुख आहे ती कळलंच नाही. कशात सुख आहे? बंगल्यात. कशात सुख आहे? नोटाच्या बंडलात. कशात सुने? अंगावरच्या सोन्यात. कपाट भर नोट आहे काहींच्या घरात, कपाटावर हात ठेवून मेला. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत. झोप जर उठायच्या दिल्या नाही. काहींना इस्टेट मोकारे पण पोरग नाही. काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं मला. काहींना देवाने इस्टेट लय दिली पण खाऊन देत नाही, नुसता ताटली का पाहतो. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या. काहींना देवाने सगळं दिलंय पण दान धर्म नाही, नुसतं साठून ठेवा. आणि मग देव त्यांचा बदला घेतो. जेवायला बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. काही माणसं चालू मेली. काही माणसं मरणच. नुसते पडेल खाटाव, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा. दूध. थोडी दारू. पिठलं. थोडा रस्सा. खाणं तुमच्या हातात आहे, पचवणं देवाच्या हातात आहे. खाल्लेल्या अन्नाचं पचवण्याचं, रक्त करण्याची ताकद फक्त देवात आहे. तुम्हाला माझ्या पुढे बसवणारा कोणीतरी आहे. मी तुमच्या पुढे बोलतोय, मला बोलवणारा कोणीतरी आहे. आणि जगात एक देव, एक गोष्ट अशी देव म्हणजे काय? काय देव म्हणजे देव म्हणजे काय? नुसत्या टाप्पा हाणायचा देव आहे का? वाद काढीत राहायचे फक्त, वाद. आणि सध्या समाजामध्ये एक वर्ग असा झालाय, अक्कल कवडीची नाही, फक्त वाद. माळीत म्हणी 108च का? घालू नको पण भुकू नको. कीर्तनकार कंबारच का बांधतो? त्यानं मुंडकं बांधायचं का? तुझं मत काय? आणि कमी बुद्धीच्या माणसांना समाजामध्ये मार्केट आल्यामुळे बुद्धिमानाला त्रास झाला. महाराज, ज्या माणसाकडे ज्ञानाचा पत्ता नाही ना, त्यांचे संशय लई. पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? काय डोकं लावत आहे यांच्याशी? आता आजही जर पांडुरंग मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे? मागच आहे. उलटी आमची पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही मोटरसायकलची रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबी ती, आणि पांडुरंगाची मांडी दाबून मधून मुंडकं पुढं काढते, आणि पांडुरंगाच्या पुढं डोकं काढते. त्याला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर, पलटी. सरकला पांडुरंग, पडला खाली, सरकली त्याच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं काय झालं? कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. आणि महाराजांनी दुसऱ्या अध्यायात एक ओवी लिहून ठेवली. महाराजांनी दुसऱ्या अध्यायात एक ओवी लिहून ठेवली. संशयावनी थोर आणि पाप नाही खोर. जगात सगळ्यात मोठं पाप कोणतं? संशय. सगळ्यात मोठं पाप. म्हणून चिंता करायची नाही. येताना काय आणलं नाही, जाताना किती कमवा, काही उपयोग नाही. पावशे सुतली, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार.
आणि ती वाटीभर तांदूळ, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. कोणत्या दुकानात बाजार कर बिल एवढंच. आणि किती कमवलं तरी कपाळाला 1 रुपया चिटकवायचा आहे, नोटा चिटकवायच्या नाही. म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळा बंदी नाही झाली. ती सगळ्यांनाच लागणार आहे. किती कमवा, काही नाही महाराज, फक्त 3 शब्द सांगतो, ध्यानात ठेवा, पुढे चला. रस्त्याने चालताना असं चला की दोघांनी रामराम घातला पाहिजे. बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मर्रा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी चाललं पाहिजे. त्या जगण्याला उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. अभंगातले 2 मुद्दे आपले संपले. ज्ञान ज्ञानोबा, ज्ञान ज्ञानोबा हा पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा चिंता करायची नाही. आणि तिसऱ्या मुद्द्याला आता सुरुवात झाली. आज श्रीमान आदरणीय सरदार माजी आमदार विक्रमसिंहजी पाटणकर यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे आयोजन, महादेव कुंभार कार्यक्रमाचे आयोजक संयोजक 74व्या अभिष्ट चिंतनाचे एका चांगल्या व्यक्तीला 74व्या वर्षी अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा देताना आणि आजच्या कार्यक्रमाचं नियोजन एवढं सुंदर करणाऱ्या कार्यक्रमाचे महादेव कुंभार यांना धन्यवाद देताना वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी परमेश्वर आता 74व्या अभिष्ट चिंतनाला इंदुरीकरचं कीर्तन आहे. म्हणून आमदार साहेबांना 100व्या वर्षापर्यंत आता भीती नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलंय तर वर्षात दुसरा बंगला होतोय. वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर 100 पर्यंत भ्याव नाही. आणि पाया पडून सांगतो, वाक्य लिहून ठेवीचा, जी माणसं स्वतःसाठी जगतात, वाक्य नीट ऐकायचं, जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात, आणि जी माणसं दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. 700 वर्षाच्या इतिहासात माऊलीची किंमत जशीच्या तशी आहे. 350 वर्षात तुकोबरायची किंमत जशीच्या तशी आहे. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास जसाच्या तसा आहे. आणि इतिहासावर संशोधन करण्यापेक्षा वाचन वागा, त्याच्यातल्या चुका काढीत बसू नका. अफजल खानानं किती बोट काढली होती ना, राहू दे. आणि काही लोकांना काय झालंय माहितीये का महाराज, समाजामधलं चांगलं फक्त बिघडून द्यायचं आणि कुठंतरी ठिणगी टाकून द्यायची, एवढंच काम. ज्ञानाचा पत्ता नाही. हो, आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला शुभेच्छा करताना आपण सगळेजण देवाकडे 4 वाक्य मागणार आणि अभंगात घुसणार. 1, या महाराष्ट्रातला शेतकरी आणि कष्टकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माची दैवत गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे आणि आमची हिंदू संस्कृती अशीच शेवटपर्यंत जतन राहू दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि या अभंगाला सुरुवात. हिंदू धर्म टिकेल तर जग टिकेल, आणि हिंदू संस्कृती टिकेल तर जगातली सगळीच संस्कृती टिकेल. आणि ह्या अभिष्ट चिंतनाला ह्या कार्यक्रमाचे आयोजक महादेव पाटील कुंभार, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, माईक सिस्टीमवाले, स्टेजवरील उपस्थित मान्यवर कोणाचा नामोल्लेख न करता गायक वादक गुणेदांच्या वतीनं सगळ्यांनी आमदार साहेबांच्या आणि त्यांच्या परिवाराला परमेश्वर उदंड आयुष्य देवो, ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आतापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत झाले त्या प्रत्येक संतांचं वैशिष्ट्य वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की नारोबा, वैराग्य म्हटलं की तुकोबा, भक्ती म्हटलं की नामदेव बाबा, आणि शांती म्हटलं की नाथ बाबा, शिष्य म्हटलं की निरोबराया, पोन म्हटलं की मासा, बरारी म्हटलं की गरुड, ब्रह्मचारी म्हणलं की मारुतराया, आचरण म्हणलं की राम, श्रीमंती म्हणलं की रावण, शीतल म्हणलं की चंद्र, तेजस्वी म्हणलं की सूर्य, उदार म्हणलं की मेघ, औदार्य म्हणलं की कर्ण, प्रेम म्हटलं की आई, कृपा म्हटलं की साधू, आशीर्वाद म्हणलं की देव, आणि बुद्धी म्हटलं की माणूस. जेवढं ध्यानात राहील तेवढं ध्यानात ठेवा. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, वैराग्य म्हटलं की तुकोबा. पुन्हा उलट आहे का, जगाच्या इतिहासात कलियुगातल्या लोकांना 12 गोष्टी कळल्या नाहीत. 12 कोणत्या? ज्ञानोबाचं ज्ञान कळलं नाही, सोपानाचा एकांत कळला नाही, मुक्ताबाईचं गुह्य कळलं नाही, आणि निवृत्तीदादाची साधना कळली नाही.
ज्ञान म्हणजे MA नाही. MA MPhil PhD DS MCom LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd BEd आर्ट कॉमर्स सायन्स FY SY MTech BTech डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेट फार्मसी ICT अग्री डिग्री डिप्लोमा हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ गुप्तरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ बहिर्रोग तज्ञ म्हैसरोग तज्ञ ही पदवी आहे, ज्ञान नाही. हा पहिला घोटाळा डोक्यातून काढून टाका. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे जास्त शिकलेल्या माणसाला अक्कल असते. चूक. अकलीचा आणि पदवीचा काही संबंध नाही. तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहते? जर महाराष्ट्रामध्ये सगळ्या सुशिक्षितांना बुद्धी असती तर महाराष्ट्रातल्या पवित्र मातीत वृद्धाश्रम हा शब्द निर्माणच झाला नसता. ज्या दिवशी महाराष्ट्रात वृद्धाश्रम शब्द निर्माण झाला त्या दिवशी सगळे पदवीधर नापास. कारण ज्यांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात आहेत. अजून ही मर्यादा शेतकऱ्यांना आणि आऊ ठाकरांना सोडली नाही. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडी धिंड त्या कुत्र्या बरोबर. काही लोक म्हणतात तो माणूस सुशिक्षित आहे, मूर्खपणा आहे. सुशिक्षित म्हणजे काय? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे कारण म्हणे उभे जेवतो, त्याला मुळव्याध आहे. काही माणसं म्हणले तो कुत्र्या बरोबर हिंडतो, त्याला जोडीदार नाही. काही माणसं म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही. एका वाक्य सांगतो पुढे जातो. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या अंतकरणात हिरून धर्माबद्दल आदर आहे तो जगातला खरा सुशिक्षित. ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर आहे. MA हा विषय सोडून द्या. MA कोण खातं? बायका मिळालं काहींना. बायका 35 नवरदेव आहेत आपल्याकडे. 35-15 राहिले मरायला. हा, जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. कोण खातं त्याला? 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्याने पोरगी पसंत केली पण त्या पुरुषच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. यांचं काय होत नसतं. खायचे फेमे एक शब्द सांगतो पुढे जातो लगेच. करंट लावून दिलाय तुम्हाला. करंट लागला म्हणजे तुम्हालाही सोपं मलाही सोपं. अभंगाचा फक्त करंट लावून देतो. एकच शब्द आहे, ज्ञानच देव आहे. ज्ञानच ज्ञानच देव आहे. देवच ज्ञान आहे. व्हॅल्युएशन ऑफ मॅन, व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज अ नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची किंमत त्याच्या ज्ञानावर ठरवा, त्याच्या संपत्तीवर ठरवू नका. कारण जितकी संपत्ती जास्त असते तितकी बुद्धी कमी असते. म्हणजे जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. हे कधी ध्यानात ठेवा. तब्येतीत मोकारे म्हणलं, डोक्यात बंडोक. त्याचं उत्तर ऐका ना. आता करंट लावून देतो तुम्हाला. जायचंय म्हणजे पटापटा पुढे न्यायतो. कलियुगाच्या लोकांना 12 गोष्टी कळल्या नाही. ज्ञानोबाचं ज्ञान कळलं नाही, सोपानाचं एकांत कळलं नाही, मुक्ताबाईचं गुह्य कळलं नाही, निरुद्धादेश साधना कळली नाही. की झाले 4. दुसरं वाक्य, मी कोण आहे लोकांना कळलं नाही. मी कुठून आलोय लोकांना कळलं नाही. मला कुठे जायचंय लोकांना कळलं नाही. आणि मी कशाला आलोय लोकांना कळलं नाही. 8. 9वं वाक्य, मी मरणार आहे हे लोकांच्या ध्यानातच नाही. पखवाद राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. शाळा राहणार आहे, गुरुजी जाणार आहे. किती गुरुजी मेले? 300 गुरुजी 36,000वर गेला. पण गवताचाच राहिला, गांजाचा नाही झाला. मेला गुरुजी. किती गेले? each and everything in the world has an end point, but God and His name are not the end point in the world. फक्त ह्या जगात देव आणि देवाचं नावच सत्य शिल्लक राहणार आहे. बाकी सगळं जाणारच आहे. सगळं जाणार आहे. ज्ञानेश्वरी राहणार आहे. सगळं जाणार आहे. शिवाजीचा इतिहास राहणार आहे. सगळं जाणार आहे. पण गाथा तुकोबारायचा राहणार आहे.
किती 9 वाक्य झाले. आणि 10वं वाक्य, मी एकटा जाणार आहे, हे जग राहणार आहे. 11वं वाक्य, मी ज्यांच्यावर प्रेम केलं ते फक्त स्मशानात येतील, पुढे येणार नाहीत. तू तसा पेटला नाही तर टायर वापरतील, तसं नाही पेटलं तर मिठाची गोण ओततील, पण तुला आग लागल्यावर ही हलकट थांबणार नाही. आणि 12वं वाक्य, मी केलेल्या कर्माची फळं मला भोगायची आहेत, याच्यात वाटेकरी कोणी नाही. आणि ही 12 वाक्य कलियुगातल्या लोकांना कळले नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा ज्ञान ज्ञानोबा, वैराग्य तुकोबा, भक्ती नामदेव राया. आणि अभंगातला दुसऱ्या मुद्द्याला सुद्धा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, रिलॅक्स जगायचं, रिलॅक्स. फार थोड्या दिवस राहायचं इथं. हातात घेतलेला घास तोंडात आला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर ऍम्ब्युलन्स मध्ये आला, सगळ्याची गॅरंटी आहे, याची काय गॅरंटी आहे? इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्बवाला म्हणतो किती वापर बदलून देईल, ही बल्बची गॅरंटी आहे. बल्ब विकणाराची गॅरंटी काय? पैसे मोजतानाच मिळाला. आणि बल्ब घेणाराची गॅरंटी काय? होल्डर मध्ये बसवायला गेला आणि व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचा नंबर लागला. एक वाक्य सांगतो नीट ऐका, पाया पडतो. अभंगाला सुरुवात झाली. आता आयुष्यामध्ये तुम्ही चिंता करू नका. चिंता का करू नका? आपल्या हातात काही नाहीच तर चिंता का करायची? काय आपल्या हातात आहे? येताना ज्या फडक्यात गुंडाळलं त्याला खिसा नव्हता, आणि जाताना तुला जाळायला ज्या फडक्यात यायचंय त्याला खिसा नाही. मग तुला येतानाही खिसा नव्हता आणि जातानाही खिसा नव्हता, मग मध्ये खिसे कापितो का आला? राहायचं तरी किती दिवस? क्षणमगुर नाही भरोसा. अरे याची काय गॅरंटी आहे? याला कोणीतरी चालवतोय. चाले गे शरीर कोणाची असते, चाली गे शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, कोण बोलवीत हरी बिन, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, चाले शरीर कोणाची असते, कोण बोलवीत हरी बिन, कोण बोलवीत हरी बिन, चाले शरीर कोणाची असते, कोण बोलवीत हरी बिन, कोण बोलवीत हरी बिन, हरी बिन. कलियुगातल्या लोकांना 12 गोष्टी कळल्या नाहीत. आणि दुसरा मुद्दा सांगतो, तुम्ही चिंता करायची नाही. का? आपल्या हातात काही नाही. साधं उत्तर द्या. आतापर्यंत जगात सगळे शोध लागले, सगळे. रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? नाही. फायनल. झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा. देश वाचवा, पर्यावरण वाचवा, पर्यावरणाचा समतोल टिकवा. एक व्यक्ती एक झाड लावा. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. एवढी झाडं गेली कुठं? दरवर्षी वृक्षारोपण. खड्डा तोच, फक्त उकरायचा, झाड ठेवायचं, लावलं. नाही नाही नाही, झाडं किती लावा, पण त्या झाडाला पालवी कोण फोडतो याचा अजून शोध लागला नाही. लागला? लागला नाही. तिसरं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालंय. हाय डेव्हलपमेंट. हाय डेव्हलपमेंट म्हणजे किती? आरबीसी, डब्ल्यूबीसी म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी कमी झाल्या किंवा बायपास करता येतं, एन्जिओग्राफी करता येते, हृदय सुद्धा काही काळ बाजूला ठेवून व्यक्ती जिवंत ठेवता येते. एवढा शोध लागला, पण मरताने काय जातं हे अजून एकाही डॉक्टरला सापडलं नाही. डॉक्टर देखत पेशंट गेलं. डॉक्टर उभंच होतं कानात वायरी घालून. गेलो, बिल 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 बिल. तो मरू द्या पण बिल निघू द्या. चला, चौथं वाक्य,
तुम्ही कबूलच व्हाल, देव आहेच. चौथं वाक्य श्री घरादार आहे, हो. तिसरा महिना आहे, हो. चेक करा. मुलगी आहे का? मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो. बापाला हाता खालून काढण्याची ताकद. बरं, बाळ बाहेर आलं, लय उत्तर बारीक येत. आता बाळ बाहेर आलंय, आईच्या स्तनात दूध तयार झालंय, पण कोण तयार करतो शोध लागला नाही. मग एखादा कमी मेंदूचा डॉक्टर म्हणेल घडू शकतं, नैसर्गिक आहे. मग पोराच्या बापाला का नाही? त्याचाही निमा वाटा आहेच ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पिलं पाहिजे. पण त्याच्या बापाला का पेत नाही? पुरावा 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. 12वा अध्याय. काय माझी या भक्ता, संसाराची चिंता, आणि काय समर्थाची कांता, कोरान मागे. आणि गाथ्यातलं प्रमाण, वृक्षाचे पान, हलेजाची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. हे जग चालवणारा कोणीतरी एक आहे. नॅचरल थिंग दॅट नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. नैसर्गिक गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. हाये म्हणल्यावर हाये, गप राहायचं. केस पिकली ना पिकली, दररोज काळी कर, पहिली नाहीत. दात पडले ना पडले, सोन्याचा बसव, पहिला नाही. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. जे नैसर्गिक आहे, हवामान खात्यानं अंदाज द्यायचा, पाऊस द्यायचा नाही. हवामान खात्यानं फक्त एवढंच म्हणायचं, मराठवाड्यात पडेल, विदर्भात कोसळेल, पश्चिम महाराष्ट्रात दाट शक्यता आहे, आणि एकंदरीत हवामान कोरडे राहील. मग पाऊस कुठं धाब्यावर पडेल का? पडणार आहे. तिथं नाही, नाही नाही, तिथं नाही. तिथं वसंत ऋतू आलाय म्हणल्यावर आंब्याला बहर येणार.